राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, अमरावतीचे भूमिपुत्र भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख या आणि माझे गुरुवर्य स्वर्गीय ॲडव्होकेट एस.झेड. पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या विभूतींना मी सगळ्यात सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या सत्कार सोहळ्यास प्रास्ताविक करीत असताना सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये कोणाचा ना कोणाचा सहभाग असतो. कोणाचा सिंहाचा वाटा असतो तर कोणाचा खारीचा वाटा असतो. आजच्या या सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गवई, सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याही जडणघडणीमध्ये त्यांचे स्वर्गीय पिताश्री मातोश्री यांचा निश्चितच सिंहाचा वाटा राहिलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांचे बंधू भगिनी, आप्तेष्ट, ज्येष्ठ मित्र या सगळ्यांचा काही ना काही वाटा राहिलेला, काही ना काही सहभाग राहिलेला आहे. एवढंच नव्हे तर ज्या नगरीतून आपण आलेले आहात त्या नगरीचा देखील आपल्या काही ना काही सहभाग आपल्या जीवनामध्ये राहिलेला आहे. त्यामुळे आजच्या या सत्कार सोहळ्यामध्ये आपला सत्कार करीत असताना आपल्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग राहिला त्यांचाही सन्मान करायचा आम्हाला संधी मिळाली आणि त्यानिमित्त आम्ही हा सन्मान करीत आहे. सर्वप्रथम बारचा अध्यक्ष या नात्याने प्रास्ताविक करीत असताना मी एवढंच सांगू इच्छितो, जसं की अमरावती नगरीतून आपल्या जडणघडणीमध्ये अमरावती नगरीचा देखील सहभाग आहे. त्यामुळे या नगरीचाही सन्मान करण्याचा ही संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि त्या बाबतीत मी एवढंच सांगू इच्छितो की ऑन 13th May 2025 in a farewell function of the then Chief Justice, His Lordship Justice Sanjeev Khanna, in a Bar Association of Supreme Court, the President of Bar Association Supreme Court, Advocate Kapil Sibal, made a statement, and that statement is very significant. He said, and I quote, that Justice B.R. Gavi is a gift by this nation to us, means to the Supreme Court. So what more require? This Amravati city gifted Justice B.R. Gavi to the nation, and nation gifted Justice B.R. Gavi to the Supreme Court. आणि त्यामुळे हा या अमरावती नगरीचा सन्मान आहे आणि तो सन्मान व्यक्त करण्याचा ही संधी आहे. या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक करीत असताना या सत्कार सोहळ्याचे प्रायोजन काय, त्याचं कारण असं की आजचे सत्कार मूर्ती यांचे पिताश्री स्वर्गीय दादासाहेब गवई यांना एक स्वप्न होतं की आपण देखील वकील व्हावं, परंतु राजकीय व्यस्ततेमुळे म्हणा की चळवळीतील व्यग्रतेमुळे म्हणा ते वकील होऊ शकले नाही आणि वकिलीचं स्वप्न त्यांचं अपुरं राहिलं. ते स्वप्न त्यांनी आपल्या चिरंजीवाकडनं पूर्ण व्हावं अशी एक स्वप्न बघितलेलं होतं. आजच्या सत्कार मूर्तींनी शेवटी समर्पण, निष्ठा याद्वारे आपल्या पिताश्रींचं हे स्वप्न पूर्णच केलं नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करून आज देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे. आजच्या सत्कार मूर्तींकडनं आपल्या स्वर्गीय पिताश्रींना यापेक्षा कोणती आदरांजली होऊ शकत नाही आणि ती आदरांजली व्यक्त होण्याकरता आजचा हा सत्कार सोहळा आहे. सत्कार मूर्तींच्या जडणघडणीमध्ये त्यांचे पिताश्री, त्यांच्या मातोश्रीने जे कठोर परिश्रम घेतले त्या मातोश्रींना उघड्या डोळ्यांनी, साश्रू नयनांनी या अमरावती नगरीमध्ये अशा दिमागदार सोहळ्यामध्ये त्यांचा सत्कार होताना, त्यांचं कौतुक होताना पाहायची संधी मिळावी. त्याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव
हे सत्कार मूर्तींना टिपता यावे याकरता आजचा सत्कार सोहळा आहे. ज्या ज्येष्ठ वकिलांनी त्यांच्या जळणघडणीमध्ये सहभाग घेतला, त्या ज्येष्ठ वकिलांना त्यांची पाठ थोपटता यावी, त्यांना आशीर्वाद देता यावे. ज्या समकालीन मित्रांना त्यांचं कौतुक करता यावं, त्यांचं अभिनंदन करता यावं. सत्कार मूर्तींच्या अतिशय व्यस्ततेमुळे आणि त्यांचा असलेला संपर्क यामुळे बऱ्याचशा लोकांमध्ये त्यांचा संवाद होत नाही. हा जाहीर संवाद त्या लोकांमध्ये व्हावा याकरता आजचा सत्कार सोहळा आहे. त्यामुळे आजच्या या सत्कार सोहळ्यामध्ये अमरावती सारख्या शहरातून वकिली व्यवसायाला सुरुवात करून देशाचं सरन्यायाधीशपदी विराजमान होता येते असं आदर्श अमरावती शहरातील नवीन वकील मंडळी समोर ठेवता यावा, त्यांना आपला आदर्श समोर ठेवता यावं, त्यांना स्फूर्ती मिळावी याकरता आजचा हा सत्कार सोहळा आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये संधी मिळते, त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. आजच्या सत्कार सोहळ्याचे सत्कार मूर्ती यांनाही आयुष्यात संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या हिमालया एवढ्या कर्तृत्वाने या संधीचं सोनं करून अमरावतीतील फ्रेजरपुरापासून दिल्लीतील ल्युटन्स येथील दिल्लीपर्यंत त्यांचा प्रवास हा अतिशय थक्क करणार आहे. आणि त्यामुळे आजच्या या सत्कार सोहळ्यामध्ये जसं मी सांगितलं आहे की आजच्या सत्कार मूर्तींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणि आपल्या कर्तृत्वाच्या भरोशावर देशातील सर्वोच्चपदी आपण विराजमान झालेले आहे. तर शेवटी कर्तृत्व म्हणजे काय? तर कर्तृत्व म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, सचोटी, प्रामाणिकपणा, निष्पक्षता, सामाजिक दायित्वाची भावना, आई वडिलांनी केलेल्या संस्काराच्या विचारांची पाठराखण करणे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पाठराखण करणे, या सगळ्या गोष्टींचा मिलाफ म्हणजे त्या व्यक्तीचं कर्तृत्व होईल. आता कर्तृत्वातल्या ह्या विविध गुणांचा जर विचार करतो म्हटलं तर आजच्या सत्कार मूर्तींच्या स्वभावाबद्दल जर सांगितलं, एक साहेब आपल्याबद्दल एक शब्द प्रचलित आहे की साहेब अतिशय डाऊन टू अर्थ आहे. याचं अनेक वर्षापासून आम्ही बघत आहोत की एक साधा शिपाई जरी आपल्याकडे आला तर आपण त्याला भेट देता, त्याचा प्रश्न समजून घेता आणि त्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे आपला स्वभाव आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहे की एक साधा व्यक्ती जरी आपल्याकडे आला तर त्याचा आपण कोणची अडचण असेल तर अडचण दूर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर असा आपला स्वभाव हा आपल्या कर्तृत्वापैकी एक गुण आहे. आणि याचा अर्थ असा नव्हे की आपल्या स्वभावाचा कोणीही गैरफायदा घेईल. आपल्या स्वभावातील दुसरी बाजू म्हणजे आपल्या स्वभावातील करारीपणा, आणि या करारीपणा हा आपल्या अनेक न्यायनिवाड्यांमध्ये दिसून आलेला आहे. एवढेच नव्हे तर आपण सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर, महाराष्ट्रात प्रथमतः आल्यानंतर आपल्या स्वभावातील करारीपणा अतिशय सौम्य भाषेत, सोप्या शब्दामध्ये आपण आपल्या भाषणातून व्यक्त केलेला आहे. तर हा आपल्या अतिशय आपल्या कर्तृत्वापैकी एक आपल्या स्वभावाचा गुण आहे. साहेब, आपल्यामध्ये झोकून देण्याची वृत्ती आहे, डिव्होशन आहे, बुद्धिमत्ता. या बाबतीत मी एकच उदाहरण देईल की आपण मुंबईला न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असताना तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी आपल्याकडे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्टचं असाइनमेंट दिलं होतं. मुंबईतील स्टॉलवर्ट वकील, मोठ्या स्टेकचे मॅटर आणि थोडासा नवीन असलेला कायदा, अशा वेळी आपण एक थोडा 10 आणि 15 दिवसाचा अवधी घेऊन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट पूर्ण वाचून त्याचा चौथा केला आणि त्यानंतर मुंबईतील मोठमोठ्या स्टॉलवर्ट वकिलांना, मोठमोठ्या स्टेकच्या मॅटरला आपण टाइम डिक्टेट करून ते असाइनमेंट अतिशय सक्सेसफुली आणि यशस्वीरित्या पूर्ण केले आणि तत्कालीन न्यायमूर्तींची वाहवा मिळवली. हे आहे आपल्या स्वभावातील झोकून देण्याची वृत्ती, बुद्धिमत्ता, निष्पक्षता, प्रामाणिकपणे. या बाबतीत सांगायचं झालं तर आजचे सत्कार मूर्ती एका राजकीय विचारधारा, एका राजकीय पक्ष किंवा एक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेले आहेत. असे असतानाही आपण न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असताना कोणताही पक्षीय विचार किंवा कोणताही राजकीय विचार डोक्यामध्ये न ठेवून आपण अनेक न्यायनिवाडे केले
त्यामुळे आपण दिलेले न्यायनिवाड हे निष्पक्षपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे दिले. कोणताही राजकीय विचार त्यामध्ये आपण डोकावू दिला नाही. हा देखील आपल्या कर्तृत्वातील एक गुणापैकी एक गुण आहे. सामाजिक दायित्वाची भावना. सर, आपण अमरावतीतील फ्रेजरपुरा या भागात राहत होते. फ्रेजरपुरा भागात जरी आपण राहत असले तरी आपलं कुटुंब अतिशय सुसंस्कृत आणि सुशिक्षित होतो. परंतु फ्रेजरपुरा भागातील अवतीभोवती असलेला समाज घटक, आपल्या वडिलांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्यासोबत केलेला प्रवास यामुळे आपला समाजातील विविध घटकांशी संबंध आला, संपर्क आला आणि त्यामुळे त्या लोकांची विवंचना, प्रश्न याची जाणीव आपल्याला होती आणि या जाणीवेतून आपल्यामध्ये सामाजिक दायित्वाची भावना निर्माण झाली. कदाचित आपण एका डून किंवा हार्वर्ड किंवा एखाद्या केम्ब्रिज विद्यापीठातून शिकले असते तर ही सामाजिक दायित्वाची भावना निर्माण झाली नसती. आणि या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आपण अनेक न्यायनिवाडे दिले. मग ते नागपूरचं झोपडपट्टी प्रकरण असो की उत्तर प्रदेशातलं बुलडोझरचं प्रकरण असो की प्रकल्पग्रस्तांच्या नुकसान भरपाई मिळण्याचे लँड ॲक्विजिशनचा न्यायनिवाडा असो. तर असं आपण सामाजिक दायित्वाची भावना डोक्यामध्ये ठेवून आपण एकामागे एक न्यायनिवाडे दिलेले आहे. तर आपल्या अशा विभिन्न आणि अनेक गुण असलेल्या या कर्तृत्वाच्या भरोशावर आपण देशातील सरन्यायाधीशपदी, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे. मला माहीत आहे की बोलणारे वक्ते बरेच आहे. प्रास्ताविक करत असताना मी माझं प्रास्ताविक थोडक्यात करतो व आटोपतो घेतो. मला हे माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण अनेक वर्षांमध्ये जे काम होऊ शकतो ते काम करून भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये आपली अमिट छाप ठेवून जाल. आणि मी आपल्याला आजच्या प्रास्ताविकाचा शेवट करीत असताना उर्वरित कार्याकरता मी मनपूर्वक माझ्या वतीने व अमरावती जिल्हा वकील तर्फे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि अमरावती जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष या नात्याने आपण सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर आपला सत्कार करायची संधी सर मला मिळाली. हे माझ्या जीवनातील अतिशय मोठं अहोभाग्य असं मी समजतो. मंडळी जास्त असल्यामुळे मी थोडंसं चुकलो. जे पहिले बोलायला पाहिजे होतं ते शेवटी थोडंसं मी कव्हर करतो. या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मंडळी, मंचावर उपस्थित असलेले, विशेषतः साहेबांच्या सत्काराकरता आलेले माजी न्यायमूर्ती श्री NV रमण्णा साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासकीय न्यायमूर्ती श्री नितीन सांबरे साहेब, अमरावतीचे पालक न्यायमूर्ती श्री अनिलजी किलोर, श्री न्यायमूर्ती श्री प्रवीणजी पाटील, अमरावतीचे बार सदस्य गार्डियन सदस्य श्री आशिष देशमुख, त्याचप्रमाणे परिजात पांडे, उपस्थित आमचे सगळे कार्यकारी मंडळ आणि या समोर उपस्थित असलेले सगळे महानुभाव, सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी. मी चुकीने आपल्या सगळ्यांचं नाव घ्यायचं विसरून गेलो सुरुवातीला, परंतु सरतेश्वरी आपण सगळेजण इथे उपस्थित झाले, या सत्कार सोहळ्याची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला सगळ्यांचा आभारी आहे. आणि शेवटी मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय अमरावती, जय महाराष्ट्र, जय हिंद, नमस्कार. धन्यवाद.